आज आपण बघणार आहे न्यू टॉपिक इंडायसेस अँड क्यूब रूट. तर हे 8th स्टँडर्डच्या स्टेट बोर्डच्या सिलेबस मॅथ्सच्या सिलेबसमध्ये आहे इंडायसेस आणि क्यूब रूट. ऑलरेडी स्कॉलरशिपमध्ये इंडायसेस आणि क्यूब रूट आपण शिकलेलं आहे. तेही तुम्ही लिंक ते डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, तेही तुम्ही ह्याच्यासोबत बघू शकता. तुम्ही अजून मोर क्लिअर होता. तर इंडायसेस जे आहे, काय आहे इंडायसेस आणि काय आहे क्यूब रूट आपण शिकणार आहे. आणि ह्याचे लॉज आहेत, लॉज ऑफ इंडायसेस अँड क्यूब. आता लॉज काय, लॉज का बनवलेला आहे? बिकॉज डिफरंट नंबर्स ऑफ जे तुम्हाला क्वेश्चन्स येते ते लॉजच्या आधारे तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला इझी होते. सपोज आता फर्स्ट लॉ बघूया आपण. हे कसं रीड करतो, हे सपोज एक नंबर आहे 2⁵. ओके, 2⁵ आपण रीड करताना असं करतो. तर 2 काय आहे? 2 इज अ बेस नंबर, राईट. 2 काय आहे? आपलं बेस नंबर आहे. आणि जे 5 आहे ह्याला आपण म्हणतो इंडेक्स नंबर. दिस इज अ इंडेक्स नंबर. आता 2⁵ ह्याचं मिनिंग काय असणार आहे? 2 5 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे, राईट. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. तर हे काय झालं? 2 5 टाइम्स मल्टिप्लाय झालं. दिस इज अ 2⁵. 2 इज अ बेस नंबर, 5 इज इंडेक्स नंबर. तर ह्या रिलेटेड आपण बघणार आहे 2⁵. हे का बनवलं गेलं इंडेक्स नंबर अँड इंडायसेस का बनवलं गेलं? तर सपोज 2⁵ हे 2 5 टाइम्स मल्टिप्लाय करण्यापेक्षा ह्याला तुम्ही बघा, ह्याला टाइम हे किती, प्लेस किती जाणार आहे आणि कन्फ्युजिंग आहे. त्यापेक्षा आपण असं 2⁵ डायरेक्टली लिहिलं तर ते आपल्याला जास्त इझी कळतं. 2�32 म्हणजे आपण 2 32 टाइम्स मल्टिप्लाय करून तर दाखवणार नाहीये. 2�32 मीन्स 2 32 टाइम्स मल्टिप्लाय होणार आहे. सो दॅट इज द इंडेक्स नंबर. तर आपण ह्याचे लॉज बघणार आहे इंडेक्स नंबरचे काय काय आहेत. तर हे तर तुम्हाला बेसिक आयडिया कळालं. ऑलरेडी तुम्ही प्रिव्हियस इयर्स मध्ये पण ही गोष्टी शिकलेल्या आहे. तर आपण बघूया नेक्स्ट पार्ट. तर फर्स्ट लॉ काय आहे? a⁻m मल्टिप्लाय बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m प्लस n. हे लॉज ऑफ इफ m अँड n आर इंटिजर्स नंबर्सला हे अप्लाय होणार आहे. तर एनी नंबर आपण घेऊया. सपोज बेस नंबर सेम आहे. इथं बघा a अँड a इज द बेस नंबर सेम आहे. सपोज 2⁵2 मल्टिप्लाय बाय 2⁵3. त्याचा आन्सर काय येणार आहे? हे अकॉर्डिंग टू द लॉ जेव्हा मल्टिप्लिकेशन असते, सिम्पल आहे, तुम्ही हे लॉजिक सिम्पल लक्षात ठेवा. जेव्हा मल्टिप्लिकेशन असते त्याच्यातले ते इंटिजर नंबर्स आहेत ते इंडेक्स फॉर्म मध्ये गेल्यावर त्याचं ऍडिशन होतं. तर बेसला बेस तसंच राहणार आहे 2 + 3. ओके, तर काय येणार आहे आन्सर? 2⁵5. सो दिस इज द लॉ ऑफ इंडायसेस. जेव्हा मल्टिप्लिकेशन असते तेव्हा काय होणार आहे? प्लस होणार आहे त्या इंटिजर नंबर्स मध्ये. आता सेकंड बघूया आपण, डिव्हिजन. a⁻m डिवायडेड बाय a⁻m, दॅट इज a⁻m मायनस n. जेव्हा डिव्हिजन असते तेव्हा काय होणार आहे? डिव्हिजन असल्यावर दोघांमध्ये सबट्रॅक्शन होणार आहे. ओके, सिंपल आहे, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बघा, a इंटू b. इथं 2 बेस आहेत. आतापर्यंत दोन्ही लॉ मध्ये आपण काय बघितलो? एकच सिंगल बेस होतं. आता a इंटू b आहे. सपोज 2 इंटू 3. इथं इंटिजर इंडेक्स फॉर्म एकच आहे. इन दिस केस काय होणार आहे? 2⁵2 इंटू 3⁵2. ओके, त्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर मल्टिप्लिकेशनच राहणार आहे, इथं प्लस होणार नाहीये. तर हे थोडंसं जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करता तेव्हा हे कन्फ्युजन होऊ शकतं. तर हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. दोघांमध्ये जेव्हा मल्टिप्लिकेशन आहे, इथं बेस नंबर वेगळे आहेत तर त्याच्या इंडेक्स दोघांचे सेम आहेत, बट मध्ये मल्टिप्लिकेशन साइनच राहणार आहे. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण a⁻0. झिरो प्रॉपर्टी पण म्हणतो आपण. ही ऑलरेडी तुम्ही लिंक बघू शकता स्कॉलरशिपच्या इंडायसेस लेसन मध्ये मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. दिस इज अ झिरो प्रॉपर्टी. मीन्स कुठलेही बेस नंबर, कुठल्याही नंबरचं इंडेक्स नंबर 0 असेल तर ऑलवेज आन्सर इज 1. सपोज 2⁵0 असेल तरी 1 येणार आहे, 3⁵0 असेल तरी 1 येणार आहे. सो दिस इज अ झिरो प्रॉपर्टी. इंडेक्स फॉर्म मध्ये 0 असेल तर नंबर ऑलवेज 1. ओके, नेक्स्ट बघा, a⁻n. इथे निगेटिव्ह साइन आहे. इन दिस केस ते जे आहे बेस नंबर आणि इंडेक्स नंबर डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे. सपोज 2⁻³ जेव्हा असेल
तर हे 1/2�3. सिंपल आहे. जेव्हा नेगेटिव्ह साईन असते इंडेक्स नंबरला, जेव्हा नेगेटिव्ह साईन असते तेव्हा ते नंबर काय येणार आहे, आपलं डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे. ओके, तर हे झालं आपलं 5th वन लॉ. नाव द नेक्स्ट 6th. आता इथं बघा बेस नंबर एकच आहे. ओके, a⁻m. सपोज आपण बेस नंबर बघितलं 2 इंटिजर इंडेक्स फॉर्म मध्ये इथं आहे 2, देन इथं आहे 3. इन दिस केस a⁻m जे त्याचे इंडेक्स नंबर आहेत त्याच्या दोघांमध्ये आपलं मल्टिप्लिकेशन होणार आहे. त्याचा आन्सर काय येणार आहे 2 into 3 that is 2 into raised to 6. दिस इज ऑल्सो सिंपल फॉर्म. हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला, जेव्हा इथं बेस नंबर एकच आहे, ह्याचे इंटिजर्स वेगळे आहेत, तेव्हा ह्याच्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होणार आहे. ओके, तर नेक्स्ट 7th वन बघूया आपण काय आहे. a/b. इथं काय आहे, रेशो फॉर्म मध्ये आहे. बेस नंबर 2 आहेत बट ते आहे रेशो फॉर्म मध्ये. देन इन दिस केस हे बघा काय होणार आहे, a⁻m. बेस नंबर तसंच न्यूमरेटरचं न्यूमरेटर, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर. नेक्स्ट 8th वन क्वेश्चन. हे पण इम्पॉर्टंट आहे, कन्फ्युज होऊ नका. आता सपोज 2/3 इंडेक्स रेज टू -2. तर काय येणार आहे, इथं नेगेटिव्ह साईन आहे. नेगेटिव्ह साईन असल्यावर मी काय म्हणले होते, ते नंबर डिनॉमिनेटर मध्ये येते. तर काय होणार आहे, इथे इन्व्हर्स होते बिकॉज हे रेशो फॉर्म मध्ये आहे. तर इथे इन्व्हर्स होऊन काय होणार आहे, 3/2 इज ब्रॅकेट 2 इंडेक्स फॉर्म. जे नेगेटिव्ह साईन निघून गेलं म्हणजे जे आहे ते नंबर रेशो फॉर्म मध्ये होतं म्हणून ते इन्व्हर्स झालं. म्हणजे वरचा नंबर खाली आला, खालचा नंबर वर. तर हे होते आपले इंडायसेसचे रूल्स. इझी आहेत लक्षात ठेवायला. पण हे तुम्ही जर चार्ट बनवून तुमच्या घरात एक छोटंसं चार्ट बनवला जेव्हा तुम्ही स्टडी करताना, तर तुम्हाला जास्त लक्षात राहणार आहे. हे रूल्सच्या आधारे आपले नेक्स्ट जे क्वेश्चन्स असतील ते आपण सॉल्व्ह करणार आहे. अजून एक पॉइंट आहे इंट्रोडक्शनचं, त्या हे आधी तुम्ही बघून घ्या, आपण बघूया नेक्स्ट पार्ट. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया नेक्स्ट पार्ट. मीनिंग ऑफ द नंबर्स विथ द रॅशनल इंडायसेस. मीन्स नंबर रॅशनल इंडायसेस सोबत असल्यावर त्याचं मीनिंग काय होत आहे. सपोज आता बघा, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. 2 into 2 इज नथिंग बट 2 स्क्वेअर, राईट. 2 स्क्वेअर इज व्हॉट 4. 2 चं स्क्वेअर काय आहे 4. 2 चं इंडेक्स फॉर्म काय झालं म्हणजे 2, म्हणजे त्याचं स्क्वेअर काय झालं 4. तर स्क्वेअर रूट पण काढतो आपण. मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 4 इज व्हॉट 2, राईट. हे जे आहे साइन, हे आपण यूज करतो स्क्वेअर रूटच्या साइनसाठी. हे काही नसेल तर आपण कन्सिडर करतो स्क्वेअर रूट. सपोज इथं 3 असेल तर ह्याला कन्सिडर करतो क्यूब रूट, राईट. तर स्क्वेअर रूटलाच नथिंग बट 2⁻². त्याचं इंडेक्स फॉर्म 1/2च्या फॉर्म मध्ये जर लिहिलो इंडेक्स फॉर्म, तर हे स्क्वेअर रूटचं फॉर्म आहे. 2⁻² इज अ स्क्वेअर बट 2⁻² मीन्स इंडेक्स फॉर्म मध्ये 1/2 आहे, रेशो फॉर्म मध्ये आहे. तर हे काय झालं 2चं स्क्वेअर रूट. ह्याला अजून कसं कुठल्या प्रकारे आपण रीड करू शकतो, nth रूट. मीन्स आता हे 2/1 सेकंड रूट, क्यूब रूट ऑफ 2, म्हणजे हे क्यूब रूट ऑफ 2 हे आपण असं रीड करतो. nth रूट ते आपण पुढच्या आता बघणार आहे nth रूट काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये. तर हे तुम्हाला समजलं. हे जे साइन आहे ते स्क्वेअर रूटचं आहे. जेव्हा आपण इथे 3 लिहितो तर हे क्यूब रूट झालं. आता सपोज इथं 4th लिहिलो तर हे काय झालं 4th पॉवर, म्हणजे त्याचे 4th पार्ट्स असणार आहेत. ओके, 2 into 2 4, 4 into 2 किती येणार आहे 8, 8 into 2 16. तर आपण इथं 16 2 ला आपण 4 टाइम्स मल्टिप्लाय केलो तर काय होणार आहे 2 2 जा 4, 4 2 जा 8, 2 जा 16. ह्याला अजून कसं एक्सप्रेस करणार आहे आपण इंडेक्स फॉर्म मध्ये 16 1/4 मीन्स 4th रूट ऑफ 16. म्हणजे काय झालं आहे 4th रूट. हे काय झालं क्यूब रूट. जर इथं 2 असेल तर आपण काय करतो स्क्वेअर रूट. ह्या स्क्वेअर रूटलाच ह्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो क्यूब रूट ऑफ 2. आता हे स्क्वेअर रूट ऑफ 2, 4th रूट ऑफ 16. तर हे nth रूट कसं काढायचं तेही आपण बघणार आहे. तर हे तुम्हाला समजलं. कन्फ्यूज करायचं नाहीये. स्क्वेअर रूटलाच आपण ह्या फॉर्म मध्ये लिहितो. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज नथिंग बट
काय असणार आहे 2 क्यूब रूट ऑफ 2 सॉरी 4च येणार आहे. मी तर 2 लिहिले. नेक्स्ट बघूया आपण nth रूट कसं काढणार आहे आपण. तर इथे तुम्ही बघितला ह्या इथे बघा क्वेश्चन मध्ये nth रूट इज एक्सप्रेस्ड ॲज nth रूट सपोज आपल्याला 4th रूट काढायचं. 4th रूट कसं एक्सप्रेस करणार आपण 1/4 क्यूब रूट 1/3 स्क्वेअर रूट 1/2 5th रूट पण काढू शकतो आपण. 5th रूट काय होणार आहे 1/5 राईट. दीज आर द nth रूट ऑफ द क्वेश्चन्स. nth रूट ऑफ क्वेश्चन आता इथे बघा 128 रेज टू 1/7 म्हणजे हे काय झालं 7th रूट ऑफ 128. तर ह्या टाइपचे एक्झाम्पल्स आपल्याला पुढे एक्सरसाइज मध्ये येणार आहेत. तर हे आपण बघितलो स्टुडंट्स इंडायसेस अँड आता आपण बघितलं सध्या इंडायसेस क्यूब रूट नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहे. तर आता सध्या आपण बघितलं हे इंट्रोडक्शन पार्ट मध्ये nth रूट कसं काढायचं आणि त्याचं इंडायस फॉर्म काय असते. ओके हे झालं आपलं इंट्रोडक्शन पार्ट. तर अजून ह्याच्यात अजून एक पार्ट आहे जे क्यूब सपोज आता क्यूब रूट कसं काढणार आपण राईट. क्यूब रूट आहे 3 क्यूब रूट मीन्स व्हॉट सॉरी क्यूब म्हणजे काय 3 ला कुठल्याही नंबरला 3 टाइम्स मल्टिप्लाय करणार 27. आता 27चंच क्यूब रूट काय असणार आहे 3. हे पण आपण बघणार आहे नेक्स्ट पार्ट मध्ये. तर आतापर्यंत आपण बघितलो आपलं इंट्रोडक्शन पार्ट इंडायसेसचं. होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. आणि ह्याचं अजून एक व्हर्जन जे स्कॉलरशिप मध्ये पण मी ऑलरेडी शिकवलेलं आहे तेही तुम्ही ह्याच्यासोबत व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. तर हे प्रॅक्टिस करा जे मी इंट्रोडक्शन पार्ट तुम्हाला शिकवले. ह्याच्यानंतर आपण सॉल्व्ह करणारच आहे जे आपले एक्सरसाइजेस आहेत. पण इंट्रोडक्शन पार्ट प्रॉपरली समजून घ्या म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व्ह करायला इझी होते. ओके कीप प्रॅक्टिस करत राहा स्टुडंट्स. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.